भक्ताने स्वामींचीच परीक्षा घेतली, पण पुढे जे घडलं ते आयुष्यभर विसरू शकला नाही. मित्रांनो, आपण अनेकदा ऐकतो की स्वामी आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, पण आजची कथा वेगळी आहे. आजची कथा आहे एका अशा व्यक्तीची ज्याने स्वतः श्री स्वामी समर्थांचीच परीक्षा घ्यायचं ठरवलं. त्याला वाटलं होतं की हे सर्व चमत्कार खोटे आहेत, पण पुढे जे घडलं त्यानंतर त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवट तुमच्या मनाला नक्की स्पर्श करून जाईल. श्री स्वामी समर्थ. चला तर कथेला सुरुवात करूया. अक्कलकोटमध्ये गणेश शास्त्री नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे पैसा होता, प्रतिष्ठा होती, मोठा व्यवसाय होता, पण त्याला स्वामी समर्थांवर अजिबात विश्वास नव्हता. गावातील लोक रोज स्वामींच्या चमत्कार सांगायचे. तो हसायचा, हे सगळं अंधश्रद्धा आहे. एक दिवस त्याच्या मित्रानेच सांगितलं, एकदा तरी स्वामींच्या दर्शनाला चल. तो म्हणाला, जाईन, पण त्याची परीक्षा घ्यायला. दुसऱ्या दिवशी तो अक्कलकोटला गेला. मनात त्याने ठरवलं, जर हे खरे संत असतील तर माझ्या मनातलं त्यांना कळालं पाहिजे. त्याने खिशात सोन्याची अंगठी ठेवली आणि मनात विचार केला, मी अंगठी कोणालाही दाखवणार नाही. जर स्वामी खरे असतील तर ते स्वतः सांगतील. तो स्वामींच्या समोर गेला. स्वामी त्याच्याकडे पाहून मोठ्याने हसू लागले आणि म्हणाले, अरे, खिशातील अंगठी किती वेळ लपवणार? तो ठेव गरिबाच्या हातात, मग माझ्याकडे ये. हे ऐकताच गणेश शास्त्री थक्क झाला, कारण त्याने अंगठीबद्दल कोणालाच सांगितले नव्हते. तरीही त्याला अहंकार कमी झाला नाही. तो म्हणाला, योगायोग असेल. तो निघून गेला. काही दिवसांनी त्याच्या दुकानात भीषण आग लागली. लाखोंचं नुकसान झालं. घर परिस्थिती बिघडली. तेव्हा त्याला स्वामींची आठवण झाली. तो धावत अक्कलकोटमध्ये गेला. डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाला, स्वामी, माझी चूक झाली. मी तुमची परीक्षा घेतली. स्वामी शांतपणे म्हणाले, संतांची परीक्षा घेऊ नको, स्वतःच्या श्रद्धेची परीक्षा घे. देवाला सिद्ध करायची गरज नसते, मन शुद्ध करायची गरज असते. हे शब्द ऐकताच त्याचा अहंकार पूर्णपणे तुटला. त्याने गरिबांना अन्नदान सुरू केले. स्वामींनी सेवा करू लागला. काही महिन्यात त्याला व्यवसाय पुन्हा उभा राहिला. पण यावेळी तो म्हणाला, हे माझ्या बुद्धीने नाही, स्वामींच्या कृपेने झालं. मित्रांनो, देवी किंवा सद्गुरूंची परीक्षा घेण्याऐवजी आपली श्रद्धा, नम्रता आणि कर्म याची परीक्षा घ्या. स्वामी समर्थ भक्तांच्या मनातील प्रत्येक भावना जाणतात. त्यांच्यावर विश्वास ठेवा. योग्य वेळी त्यांची कृपा नक्की मिळेल. जर तुम्हालाही श्री स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ.